नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत। हे पहा, ही वीण सुलट बाजूने याप्रमाणे दिसते आणि उलट बाजूने याप्रमाणे दिसते। ही एक नवीन वीण आहे। तर सुरुवात करूया। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। ही वीण 2 ओळींचीच आहे। ही वीण विणण्यासाठी 6+2च्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत। पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे। हे 2 टाके यामध्ये मोजलेले नाहीयेत। पहिली ओळ ही उलट बाजूला किंवा रॉंग साइडला, पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। 2 सुलट, आत धागा घ्यायचा, हा टाका आहे तो न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा। त्यानंतर हे जे 2 टाके आहेत त्यामधून याप्रमाणे सुई घालायची आणि हा एक नवीन टाका यामधून असा काढायचा किंवा विणायचा। हे पहा, त्यानंतर हे 2 टाके जे आहेत ते न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचे। हा जो नवीन टाका काढलेला आहे तो यावरून काढून टाकायचा। पुन्हा आत धागा घ्यायचा, हा टाका न विणता पुन्हा उचलून घ्यायचा। हेच रिपीटेशन विणत जायचं आहे। आता रिपीटेशन पुन्हा सुरू करताना हे 2 सुलट आहेत, धागा आतमध्येच ठेवून हे 2 सुलट विणायचे। 2 सुलट, पुन्हा धागा आत घ्यायचा, एक टाका याप्रमाणे न विणता उचलायचा। या 2 टाक्यांमधून सुई घालून एक नवीन टाका काढायचा। त्यानंतर हे 2 टाके याप्रमाणे न विणता उचलून घ्यायचे। आधीचा जो टाका आहे तो यावरून काढून टाकायचा, धागा आतमध्ये घ्यायचा, शेवटचा टाका याप्रमाणे उचलून घ्यायचा। पुन्हा रिपीटेशन याचप्रमाणे येईल, धागा आतमध्येच ठेवायचा। 2 सुलट, आत धागा घ्यायचा, एक टाका उचलायचा, एक टाका नवीन काढायचा, 2 उचलून घ्यायचे। पहिला टाका जो आहे तो यावरून काढून टाकायचा, धागा आत घ्यायचा, एक टाका उचलून घ्यायचा। हे विणल्यानंतर शेवटी हे 2 टाके राहतात। हे 2 टाके जे आहेत ते सुलट विणायचे आहेत। हे क्रमानेच 2 टाके येतात। शेवट 2 सुलटनेच होते। पुन्हा धागा आतमध्येच आहे। शेवटचे हे 2 सुलट, शेवटचा टाका एजिंगचा आहे। पहिली ओळ पूर्ण झाली। दुसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला, पहिला टाका एजिंगचा आहे। रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। ही ओळ साधी आहे, फक्त उलट आणि सुलट टाके विणायचे आहेत। तर रिपीटेशन याप्रमाणे 2 उलट, धागा बाहेर, 2चा 1 सुलट प्रमाणे करायचा, पुन्हा 2 सुलट, 2चा 1 सुलट प्रमाणे विणायचा। हेच रिपीटेशन विणत जायचं आहे। आत धागा घ्यायचा, 2 उलट, 2चा 1 सुलट प्रमाणे विणायचा, पुन्हा 2 सुलट, 2चा 1 सुलट विणायचा। याचप्रमाणे रिपीट करत जायचं आहे। शेवटी 2चा 1 केल्यानंतर हे शेवटी 2 टाके जास्तीचे राहतात, ते उलट विणायचे। पण हेही क्रमानेच उलट येतात, त्यामुळे आहे हा सुरुवातीपासूनचा क्रम असाच चालू ठेवला की हे 2 शेवटचे टाके उलटच येतील। अगदी शेवटचा टाका एजिंगचा आहे। दुसरी ओळ पूर्ण झाली। याच 2 ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाइन बनते। हे पहा, ही स्ट्रक्चर्ड वीण आहे, अगदी अशी भरगच्च अशी ही वीण आहे। 2 ओळींमध्येच इतकी सुंदर डिझाइन ही बनलेली आहे।
ही विण तुम्ही जेंट्स स्वेटरसाठी, स्कार्फसाठी, टोपीसाठी, त्याचप्रमाणे मिक्स अँड मॅच स्वेटरसाठी वापरू शकता. थोडीशी वेगळी आहे, खूप उठावदार दिसते. घातल्यानंतर ओव्हरऑल लुक याचा खूप सुंदर दिसतो. तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल. तर एकदा जरूर करून पहा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.